रविवारी IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद SRH आणि गुजरात टायटन्स GT एकमेकांसमोर येतील. GT सध्या विजयी घोडदौड करत आहे, तर SRH सलग 3 सामने गमावल्यानंतर संघात येत आहे. दोन्ही संघांमधील या लढतीत प्रभाव पाडू शकणाऱ्या काही आकडेवारीवर आपण नजर टाकू. गिल आणि बटलरला शमीकडे उत्तर आहे. KKR विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोहम्मद शमीने सुरुवातीचा धक्का देऊन SRHला चांगली सुरुवात करून दिली होती आणि यावेळीही त्याच्या संघाला शमीकडून अपेक्षा असतील. शमीने GT कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर विरुद्ध T20मध्ये प्रभावी आकडेवारी नोंदवली आहे. शमीने 5 डावांमध्ये गिलला 2दा बाद केले आहे, तर या काळात गिलने त्याच्या विरुद्ध 114च्या स्ट्राईक रेटने फक्त 41 धावा काढल्या आहेत. शमीने 13 डावांमध्ये बटलरला 3दा बाद केले आहे, तर बटलरने त्याच्या विरुद्ध 134च्या स्ट्राईक रेटने 107 धावा केल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये खराब कामगिरी ही SRHची समस्या आहे. पहिल्या सामन्यानंतर SRHच्या टॉप ऑर्डरला चांगली कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 10 विकेट्स गमावणारा संघ SRH आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीची सरासरी गेल्या हंगामाच्या तुलनेत घसरली आहे. हेड आणि अभिषेकच्या जोडीने 49.9च्या सरासरीने धावा केल्या होत्या, तर या हंगामात या जोडीने फक्त 18.8च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत हेड आणि अभिषेकच्या जोडीला लवकरच लयीत यावे लागेल. रशीद किशन आणि क्लासेनला त्रास देऊ शकतो. राशिद खानला हैदराबादमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. SRHच्या फलंदाजीच्या क्रमाचा भार आत्तापर्यंत प्रामुख्याने हेनरिक क्लासेनच्या खांद्यावर आहे, त्यामुळे GT क्लासेनविरुद्ध रशीदकडे वळू शकतो. रशीदने 5 T20 डावांमध्ये क्लासेनला 2दा बाद केले आहे, परंतु क्लासेनने या काळात रशीद विरुद्ध 149च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या आहेत. रशीदने 10 T20 डावांमध्ये ईशान किशनला 2दा बाद केले आहे, तर किशनने या काळात रशीद विरुद्ध 119च्या स्ट्राईक रेटने 76 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात किशनने शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही.